ठोकर लग जाए और यदि वह सुधर न जाए वो आदमी कैसा, वरना पत्थर भी अपना कर्तव्य निभाते हैं. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, मनुष्य कसा असतो, कोणत्या प्रवृत्तीचा असतो, इथं अगदी नमूद करावं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण काय करतो, सतत नकारात्मक राहत असतो. परिस्थितीला आपण सतत दोष देत असतो. हे असंच का, हे तसंच का, हे असंच का घडतं आहे आणि हे तसंच का घडतं आहे, आणि आपण याचा सर्व दोष हा देवाला देत असतो. भोग तर आपले असतात, नशिबाचे, आपल्या कर्माचे भोग असतात, पण दोष आपण सदैव त्या देवाला देत असतो. देवाचं काहीच नसतं. आपले भोग हे आपणालाच इथं भोगावे लागतात. जसं आपलं कर्म असतं तसंच फळ मिळत असतं. मग उगीच आपण नकारात्मक विचार घेऊन वावरत असतो. पण हेच विचार जर आपले पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच आपल्या जो कर्माचा भोग असतो ना, तो कमी होत असतो. नशिबाचा भोग कमी होत असतो आणि साहजिकच दुःखाऐवजी सुख मिळत असतं. एक पक्षी होता आणि तो पक्षी वाळवंटात राहत होता. त्याची अवस्था अतिशय वाईट अशी होती. खूप अगदी तो तहानलेला होता. सतत त्याला तहान, म्हणजे त्याची अवस्थाच खूप वाईट होती. अगदी अंगातून त्याचे प्राण गेले होते. त्याचे पंख सगळे नाहीसे झाले होते आणि अतिशय तो विवळत होता. आणि विवळत असताना दोष मात्र तो देवाला देत होता. हे देवा, तू मला जन्माला तरी कशाला घातलंस? जर चांगलं मला ठेवायचंच नव्हतं तुला, तर माझी ही अवस्था तू अशी का केलीस? असं सदैव तो देवालाच दोष देत असतो. आणि आपली याच्यातून सुटका कशी करून घ्यावी याचा तो प्रयत्न करत होता. एखादा पक्षी आपणाला दिसतो आहे का? जर त्या पक्ष्यानं आपणाला इथून बाहेर काढलं तर साहजिकच आपण चांगलं जीवन जगू शकू असं त्याला वाटत होतं. त्याला धड पंखही नव्हते, त्यामुळे धड उडताही येत नव्हतं आणि अंगातून अगदी गतप्राण असा झालेला होता, जिवंत असून मेल्यासारखा. धड त्याला जगताही येत नव्हतं आणि मरताही येत नव्हतं, अशी त्याची अवस्था झाली होती. आणि एवढ्यात काय होतं, त्याला उंच आकाशातून गरुड पक्षी उडताना दिसतो आणि तो गरुडाला बोलवायला लागतो. गरुड त्या पक्षाला पाहतो, त्याची वाईट अवस्था पाहतो आणि गरुड पक्षी त्या पक्षाजवळ येतो. त्या पक्षाची विचारपूस करतो. तेव्हा त्याला कळतं की बरीच वर्ष झालं तो अशाच पद्धतीनं इथं या वाळवंटात आहे. तहानलेनं व्याकुळलेला आहे. धड इथं पाणी नाही आहे. अगदी गतप्राणाची अवस्था आहे. जिवंत असून मेल्यासारखी त्याची अवस्था होती. जणू काय तो रोज एका मृत्यूचा सामना करत होता. त्याला पंखही नव्हते, त्यामुळे उडता येत नव्हतं. आणि हे सगळं दृश्य गरुड पाहतो. गरुड जेव्हा चौकशी करतो तेव्हा गरुडाला सुद्धा वाईट वाटतं की देवाने असं पक्षाला का ठेवलेलं आहे, असा जन्म का दिलेला आहे, असं का, असा प्रश्न गरुडाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि गरुड मग देवालाच प्रश्न करतो. हे देव म्हणे, हे ईश्वरा, तू अशा पक्षाला या जन्म घातलेला आहेस, कितीतरी तू अशाच पद्धतीने इथं वावरत आहे. त्याला धड खायला मिळत नाही, पाणी मिळत नाही, त्याचे पंख सगळे गळून पडलेले आहेत, त्याला उडताही येत नाही. असं का केलेलं आहेस तू? असा जन्म का दिलेला आहेस? तेव्हा देव बोलतो की हे त्याच्या नशिबाचे भोग आहेत, हे त्याच्या कर्माचे भोग आहेत आणि हे अजून त्याला 7 वर्ष असंच भोगावं लागणार आहे. त्याला धड जगताही येणार नाही आणि मरताही येणार नाही. गरुड ऐकतो. ठीक आहे म्हणतो देवाला. पण देव सांगतो, एक उपाय सांगतो की त्याला तू असं सांग, तो मला सतत दोष देत आहे, त्यानं फक्त एवढंच बोलायचं आहे, हे ईश्वरा, तुझी मर्जी, तू जसा ठेवशील तसं मी राहणार आहे. एवढंच वाक्य सांगतो आणि तेच वाक्य गरुड त्या पक्षाला सांगतो. तुला त्रास होतच आहे, फक्त तुझ्या तोंडून एवढंच बोल, हे ईश्वरा, तुझी मर्जी, तू जसं ठेवशील तसं मला राहावं लागणार आहे. यात तुझा दोष नाही, या दोष माझाच आहे. एवढंच वाक्य तो पक्षी रोज बोलत राहतो. सतत 7 दिवस तो पक्षी बोलतो आणि 7व्या दिवशी काय होतं पहा. 7व्या दिवशी त्याच वाळवंटात हिरवे कोंब फुटायला लागतात आणि त्या पक्षाला सुद्धा हळूहळू पंख यायला लागतात. गरुड पक्षी वरून जात असतो.
म्हणतो या पक्षाचं काय चाललंय बघून तरी यावं म्हणताना तो त्या पक्षाकडे येतो आणि काय आश्चर्य, त्याला असं दिसतं की अवघ्या 7व्या दिवशीच तिथं त्या वाळवंटात छोटे छोटे कोंब आलेले आहेत आणि पक्षाला पंख फुटलेले आहेत. तेव्हा हा गरुड पक्षी देवाला म्हणतो, काय देवा, तुम्ही किती खोटारडे आहात. तुम्ही म्हणालात की 7 वर्ष याला भोगावं लागणार आहे असं, आणि अवघ्या 7व्या दिवशीच मग याला पंख कसे यायला लागले, हिरवे हिरवे तो कोंब कसे आलेले आहेत. तेव्हा देव सांगतो की त्यानं जे मन होतं त्याचं मन पॉझिटिव्ह राहिलं. मनामध्ये त्यानं वाईट विचार नाही आणले किंवा त्यानं मला दोष दिला नाही, तर तो सतत सकारात्मक राहिला की हे देवा, हे सुद्धा दिवस माझे निघून जातील, तू जसा ठेवशील तसंच मला राहावं लागणार आहे, यात कोणाचा दोष नाही, हा दोष तर कोणाचा आहे, माझा आहे. आणि यामुळंच त्याच्या या पॉझिटिव्ह विचारामुळंच हे नकारात्मक विचार त्याचे निघून गेले आणि त्याचे 7 वर्षाचे जे भोग होते ते त्याचे कमी झालेले आहे. म्हणजे एकूण काय, आपण वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा, दुःखामध्ये सुद्धा सकारात्मक राहणं गरजेचं आहे. म्हणजे आपण दुःख सतत उगाळत राहायचं नाही. काही लोकांना सवय असते सारखं दुःख उगाळत राहणं, दुःखाचं भांडवल करणं. तर आपण दुःख उगाळत राहायचं नाही आहे. तर हे दुःखसुद्धा माझं निघून जाईल, येणारे दिवस माझे सुखाचे असतील आणि मी आनंदाने जगेन. त्यामुळे मी माझ्या ह्या कर्माचे भोग आहेत याचा दोष मी कुणालाही देणार नाही, कारण माझे भोग आहेत हे मलाच भोगावे लागणार आहेत. अशा पद्धतीची आपली वृत्ती जर सकारात्मक असेल तर वाईट दिवससुद्धा निघून जातात आणि येणारे दिवस मग हे चांगले येत असतात. कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा. आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जर केला नसाल ना तर जरूर करा. धन्यवाद.